मैदान ठरला. बुलढाणाकडे भाग घेतला. बुलढाणा जिल्ह्याला कधीच गदा नाही, ती बुलढाणा जिल्ह्याला मिळवून दिली आणि मोठा पैलवान झाला कोल्हापूरला झाला आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न दिल्लीश्वराचा धुडकावून लावलेला आहे. बालार पिकला 43वा महाराष्ट्र केसरी हा या महाराष्ट्राचा 43 महाराष्ट्र केसरी झाले. त्यात डबल महाराष्ट्र केसरी ते 61 पासून गदेची प्रथा चालू झाली. औरंगाबादला अधिवेशन होतं 1961ला. तिथं कुस्तीगीर परिषदेने जाहीर केलं जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला चांदीची गदा आणि पहिली गदा मिळवली दिनकर धैर्यानं. मुंबईच्या बिरजू नगरला चित मारलं 17व्या मिनिटाला आणि पहिल्या गदेचा मानकरी झाला दिनकर धैर्या. दुसरा महाराष्ट्र केसरी झाला भगवान मोरे 1962ला. सांगू शकतो हिंद केसरी कोण किती साली झाला सांगू शकतो. राष्ट्रकुल विजेता कोण किती साली झाला ते सांगू शकतो. पण वेळेअभावी समोरचं रनिंग कॉमेंट्री करावीच लागेल. तर बालारपेक्षा करमाळ्याचा बोरगा करमाळ्याजवळ खडकी नावाचं छोटंसं गाव आणि छोटंसंच घर आहे त्याचं. मी स्वतः गेलतो घरी. काकेत हात घातलेला बालारपिकना वडील चांगले पैलवानकी घराणं. याचा मोठा भाऊ पैलवान, छोटा भाऊ आत्ताच लागला तोही पैलवान. फक्त पैलवानी सांभाळता. हो छडी टाकवण्याचा प्रयत्न दिल्ली सराचा धुडकावून दिलेला खलीना. यहां कोई यहां भी करके आता है, कोई बजाय में भी करके आता है. दोनों यहां एक होता है. कोई राम बोलो कोई रहीम बोलो. दो कुस्ती मानेवरती बालार बिगरा कब्जा मजबूत केलेला रत्नात मच्छीगोट्याची पोझिशन धरलेल्या बालानं. पंचाचा निर्णय अंतिम राहील. हिंद केसरी संतोष होता पंच म्हणून खेळ राहिले. घटना डाव ठेवलेला आहे बालानं आणि हात बांधलेला तिकडल्या पायानं. हाताला एक रंगी घातली. पंचाचा निर्णय अंतिम. पत्रकारांनी लिहून यायचा पंचाचा निर्णय आणि सबस्क्राईब करा कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूचे बेल आयकॉन चिन्ह. आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घरबसल्या पाहू शकाल.